श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत. हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. शारदीय पौर्णिमेला वर्षातील सर्व पौर्णिमेपैकी श्रेष्ठ मानले जाते. यावर्षी शरद पौर्णिमेचे व्रत हे 16 ऑक्टोबर रोजी पाळण्यात येणार आहे. या दिवशी रात्री चंद्र प्रकाशात खीर तयार केली जाते. शरद पौर्णिमेला अश्विन महिन्यातील पौर्णिमा म्हणतात. वर्षातील 12 पौर्णिमांमध्ये या पौर्णिमेचे महत्त्व हे विशेष आहे. असे मानले जाते की या दिवशी देवी लक्ष्मी प्रकट झाली होती, म्हणून हा दिवस देवी लक्ष्मीचा दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी देवी लक्ष्मी खूप आनंदी असते. रात्री चंद्रप्रकाशात ती पृथ्वीवरती सर्वांना भेटायला येते. देवी लक्ष्मीचा ज्या भक्तांवर कृपाशीर्वाद राहतो त्या रात्री जागरण करावे. देवी लक्ष्मी पाहते कोण जागा आहे, कोण तिची पूजा करत आहे, म्हणून या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा असं म्हणतात. चंद्राच्या किरणांमध्ये ठेवलेल्या खिरीचे सेवन केल्याने अनेक रोग नाहीसे होतात. देवीची कृपादृष्टी आपल्यावरती राहते. शिवाय कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी अनेक सेवा व उपाय देखील केले जातात. तर असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. या उपायामध्ये गुरुवारी आलेल्या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आईने मुलांवरून ही एक वस्तू ओवाळून टाकायची आहे. ही वस्तू मुलांवरून ओवाळून टाकल्यामुळे मुलांचे सर्व दोष, त्यांच्या मार्गात येणाऱ्या अडचणी दूर होतील आणि त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल. तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे, मुलांवरून जी वस्तू ओवाळून टाकायची आहे, नंतर त्या वस्तूचं तुम्हाला काय करायचंय, ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. सगळ्यात आधी तर आपण हे जाणून घेऊयात की कोजागिरी पौर्णिमा आपल्याला 16 तारखेला साजरी करायची आहे की 17 तारखेला साजरी करायची आहे. कारण हिंदू पंचांगानुसार अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाची पौर्णिमा ही 16 ऑक्टोबर रोजी उशिरा रात्री 8:41 सुरू होणार आहे आणि ती 17 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 4:56 समाप्त होणार आहे. आपल्याकडे उदयतिथीनुसार तो दिवस साजरा केला जातो. त्यामुळे उदयतिथीनुसार कोजागिरी पौर्णिमा ही गुरुवारी असणार आहे. पण आपण कोजागिरी पौर्णिमेची जी पूजा विधी करतो ती 16 ऑक्टोबर रोजी रात्री 12 वाजता करायची आहे आणि त्याच दिवशी आपल्याला खिरीचा नैवेद्य देखील दाखवायचा आहे. पण काही उपाय आपण गुरुवारी देखील करू शकतो, कारण उदय तिथीनुसार कोजागिरी पौर्णिमा ही गुरुवारी असणार आहे. त्यामुळे मुलांसाठी जो उपाय आपल्याला करायचा आहे तो गुरुवारी करायचा आहे. संध्याकाळी दिवे लागणीपासून ते रात्री 11 पर्यंत तुम्ही हा उपाय कधीही करू शकता. तसं तर दर महिन्याला पौर्णिमा येते, पण कोजागिरी पौर्णिमा ही सर्वश्रेष्ठ पौर्णिमा मानली जाते. ती सगळ्यात मोठी पौर्णिमा आहे आणि पौर्णिमेच्या म्हणा किंवा अमावस्येच्या दिवशी मानवी शरीरातील पाण्याची पातळी ही कमी अधिक होत असते. त्यामुळे बऱ्याचशा मानसिक समस्यांना अनेक लोकांना सामोरं जावं लागतं. यामध्ये तुमची मुलंही येतात. बघा, काही मुलं पौर्णिमे अमावस्येच्या काळामध्ये अचानकपणे रडायला लागतात, किरकिर करतात, व्यवस्थितपणे खात-पीत नाहीत. त्याचबरोबर मोठी मुलं असतील तर ते हट्टीपणा करतात, चिडचिड करतात, घरातल्यांचं ऐकत नाहीत आणि अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नाही. तर हे जे काही दोष त्यांना लागलेले असतात ते दूर व्हावेत यासाठी उपाय करावेत आणि तेही काही विशिष्ट तिथींवरती. आणि कोजागिरी पौर्णिमा सांगितल्याप्रमाणे सर्वश्रेष्ठ पौर्णिमा मानली जाते. या दिवशी केलेल्या उपायांचा तुमच्या मुलाला कितीतरी पटीने लाभ होईल. नक्कीच तुम्ही हा उपाय करायचा आहे, कारण आपली मुलं कळत-नकळतपणे अशा काही ठिकाणी जातात जिथे भरपूर प्रमाणामध्ये नकारात्मकता असते. जसं की हॉस्पिटल्स असतील किंवा स्मशानभूमीच्या आसपास ते खेळत असतील, तर त्या ठिकाणी असलेली नकारात्मकता बऱ्याचदा त्यांच्यासोबत घरी येते आणि त्यामुळे मग त्यांच्या वागणुकीमध्ये बदल होतो. जसं की काही मुलं अभ्यासामध्ये खूप हुशार असतात, पण अचानकपणे ते अभ्यास करणं बंद करतात आणि कशातही त्यांचं मन लागत नाही. घरामध्ये ते चिड करतात, हट्टीपणा करतात. त्याचबरोबर ते सतत आजारी पडायला लागतात. वारंवार आजारी पडायला लागल्यामुळे त्यांचा परिणाम त्यांच्या आयुष्यावरती होतो, त्यांच्या अभ्यासावरती होतो, त्यांची प्रगती कुठेतरी थांबते. म्हणूनच हा उपाय जो आहे तो प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी आवर्जून करावा. एक मुलगा असेल, 2 मुलं असतील, मुली असतील, प्रत्येकासाठी हा उपाय करता येईल. फक्त मुलीचा मासिक धर्म आलेला नसावा तरच तुम्हाला हा उपाय जो आहे तो करता येईल. पण आता जर तुमची मुलं बाहेरगावी शिकायला असतील तर हा उपाय कशाप्रकारे करायचा हे देखील मी पुढे शेअर करते. तर हा उपाय आपल्याला कशाप्रकारे करायचा आहे, तर पहा, संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस आपल्याला हा उपाय करायचा आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी संध्याकाळी 6:30 ते 7:30च्या दरम्यान करावा आणि ज्यांना त्या वेळेमध्ये शक्य नाही त्यांनी 6:30 पासून ते रात्री 11 पर्यंत हा उपाय केला तरीही चालेल. तर या उपायासाठी आपल्याला काय करायचंय, संध्याकाळी दिवे लागणीच्या आधी घराची स्वच्छता वगैरे करून घ्यायची. दिवे लागणीनंतर आपण घराची झाडझूड करत नाही. त्यानंतर हातपाय वगैरे स्वच्छ धुवून घ्यायचे. मुलांनाही हातपाय स्वच्छ धुवायला लावायचे.
त्यानंतर तुम्हाला देवघरासमोरील दिवा प्रज्वलित करायचा आहे, कारण कोणतीही सेवा ही अग्नीच्या साक्षीने होते. धूप अगरबत्ती लावून घ्यायची. त्यानंतर कोजागिरी पौर्णिमा असल्याने तुम्हाला तुळशीसमोर एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. तिथे देखील धूप अगरबत्ती लावून घ्यायची आणि त्यानंतर हा उपाय करायचा आहे. या उपायासाठी मुलाला तुम्ही देवघरासमोर बसवू शकता. देवघरासमोर जर जागा नसेल तर तुम्ही हॉलमध्ये बसवा. पण मुलांना बसवताना तिथे एक पाट, चौरंग किंवा एखादं आसन टाका. कधीही जमिनीवरती बसून उपाय किंवा सेवा करू नये. असं केल्याने ती केलेली सेवा पृथ्वीला जाऊन मिळत असते. म्हणूनच त्यांना आसन द्यायचं आहे. आता या उपायासाठी आपल्याला एक पोळी घ्यायची आहे. मग ती शिळी पोळी असेल तरी चालेल किंवा तुम्ही ताजी पोळी वापरली तरीही चालेल. आता एक पोळी पूर्ण घेतल्यानंतर आता तुमची 2 मुलं असतील तर 2 मुलांसाठी 2 पोळ्या घ्यायच्या आहेत. आता यावरती आपल्याला जो उपाय करायचा आहे त्यासाठी तुम्हाला तवा जो असतो आपला, तो तवा जर काळसर झालेला असेल तर त्याच्या खालचं काळं घ्यायचं आहे. तवा फारसा काळा झालेला नसेल, तर मग तुम्ही काजळ वापरू शकता किंवा जर तुमच्या घरामध्ये बुक्का असेल काळ्या रंगाचा, तर तो या उपायासाठी वापरला तरीही चालेल. तर आता तुम्हाला काय करायचंय, आपल्या उजव्या हाताची 5 बोटं जी आहेत, ती आपल्याला तव्यावरती लावायची, जेणेकरून ती 5 बोटं काळी होतील. त्यानंतर या पोळीवरती आपल्याला 5 बोटं सगळ्यात आधी उमटवायची. त्यानंतर अजून 2 बोटं त्याच हाताची उमटवायची. अशी 7 बोटं त्या पोळीवरती उमटवायची आहेत, म्हणजे काळ्या रंगानी. मग ते तव्याचं काळं असेल किंवा काजळाने तुम्ही ते 7 बोटं उमटवायची आहेत. त्यानंतर ती पोळी तुम्हाला तुमच्या मुलावरून 7 वेळा उतरून घ्यायची आहे. डोक्यापासून ते पायापासून असं गोलाकार आकारामध्ये घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 7 वेळा उतरून घ्यायची. हा उपाय करत असताना कोणाशीही बोलायचं नाही. आता 2 मुलावरून हा उपाय करत असाल, तर दुसऱ्या मुलावरून सुद्धा सेम दुसरी पोळी घ्यायची आणि अशाच प्रकारे 7 बोटं उमटून ती पोळी मुलावरून 7 वेळा उतरून घ्यायची. आता ह्या पोळ्यांचं काय करायचं तर पहा, तुमच्या आजूबाजूला एखादं काळ्या रंगाचा कुत्रा असेल, तर त्याला ही पोळी तुम्हाला खाऊ घालायची आहे. काळ्या रंगाचा कुत्रा नाही भेटला, तर जो कोणता कुत्रा तुम्हाला भेटेल, त्याला ही पोळी तुम्हाला खाऊ घालायची आहे. कारण प्रत्येकाच्या परिसरामध्ये एक तरी कुत्रा असतो. त्या कुत्र्याला तुम्हाला ही पोळी खाऊ घालायची आहे आणि जर कुत्रे नाही मिळाले, तर तुम्ही एखाद्या झाडाखाली ही पोळी टाकून द्यायची. पण ती कोणाच्या पायाकडून ओलांडली जाणार नाही, याची काळजी मात्र तुम्हाला घ्यायची आहे, जेणेकरून तिथे कीटक, मुंग्या वगैरे ही पोळी खाऊन घेतील. आता ज्यांची मुलं बाहेरगावी शिकायला आहेत, त्यांनी हा उपाय कशाप्रकारे करावा? तर तुमची मुलं जिथे कुठे असतील, हॉस्टेलवर असतील किंवा बाहेर देशात शिकायला असतील, तर त्या मुलांसाठी तुम्ही काय करायचंय, त्यांना तुम्हाला व्हिडिओ कॉल करायचा आहे किंवा मुलांचा फोटो तुमच्याकडे असेल, तर तो फोटो तुम्हाला समोर ठेवायचा आहे आणि अशाच प्रकारे ती पोळी घ्यायची आहे. त्या पोळीवरती काजळाचे 7 बोटं उमटवायचे आणि ती पोळी मुलांवरून उतरून कुत्र्याला खायला घालायची आहे. या उपायामुळे मुलांचे सर्व दोष, मग ते नजर दोष असतील किंवा त्यांना असलेले पितृदोष असतील, त्यांच्या मार्गात येणाऱ्या सर्व अडचणी दूर होतील आणि त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हायला लागेल. नक्कीच हा उपाय तुम्ही करून बघा. तर चला, याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.